भाजपनं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे प्रस्थापित आहे त्यांना धक्का दिल्याची चर्चा आहे। फडणवीस सरकारमध्ये भाजपनं जुन्या जाणत्या नेत्यांचं महत्त्व कमी केल्याची चर्चा आहे। ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग ही खाती बाहेरून आलेल्यांना देण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा अपवाद वगळता पक्षामधील इतर ज्येष्ठ नेते जसं की गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांना तुलनेनं कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत। तर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून थेट वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या नेत्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे भाजपला असा सवाल उपस्थित होतोय। तर कोणत्या नेत्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, त्याच्यामध्ये भाजपचे जे नेते भाजपसोबत अनेक वर्षांपासून आहेत त्याच्यापैकी आधी असलेली खाती गिरीश महाजन यांच्याकडे होती, ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन। आता असलेली खाती आहे जलसंधारण, त्याच्यामध्ये विभागून देण्यात आला आहे विदर्भ, तापी, कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती त्यांच्याकडे आहेत। तर दुसरीकडे जे महसूल मंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि गृहनिर्माण, पशुसंवर्धन खातं आधी होतं, पण आता त्यांना जलसंधारण खातं विभागून देण्यात आलं आहे। गोदावरी, कृष्णा खोरे विकास एवढंच फक्त त्यांच्याकडे विभाग असेल, त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल, काय संदेश द्यायचा आहे भाजप श्रेष्ठींना असा सवाल उपस्थित होतोय। तर मोठ्या नेत्या, राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या त्यांना समजला जातं। आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे आधी महिला व बालकल्याण खातं होतं 2014ला, पण आता त्यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।